अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण सध्या परमपूज्य दादासाहेब कवडे महाराजांच्या श्री सद्गुरू स्मरण या पुस्तकाचं वाचन करत आहोत. आज आपण त्यांच्या आईचं बिराड नसरापूरला नेलं त्याबद्दल आपण ऐकूया. बिराड परत नसरापूरला. थोड्याच काळाने काही घरगुती प्रश्नांमुळे दत्तोपंतांनी आपले बिराड परत नसरापूरला हलवण्याचे ठरविले. त्याप्रमाणे 1916 साली हे कुटुंब नसरापूरला परतले. तेथे आल्यावर परत अगोदरप्रमाणेच उभयतांचा नित्यक्रम सुरू झाला. इकडे श्रीपादही हळूहळू मोठा होऊ लागला. पार्वती देवी आणि दत्तोपंतांनंतर एक फार मोठी जबाबदारी होती. त्यांना हे देवाघरचे देणे जेव्हा पाठ जपून त्याचे सुंदर लेणे घडवायचे होते. कैवल्याच्या देण्यातून कैवल्य लेणे साकार करायचे होते. त्या दृष्टीने दोघेही लहानग्या श्रीपादला प्रत्येक क्षणी सांभाळत घडवत असत. हा मुलगा अलौकिक आहे याची अनेकदा त्यांना प्रचिती येत असते. कोणी काही विचारायला आले की पार्वती देवी लहानग्या नुकत्याच बोलायला लागलेल्या श्रीपादकडे बोट दाखवून त्याला विचारायला सांगत आणि ते तसे त्याने सांगितल्याप्रमाणे होते असे. श्रीपाद 5 वर्षाचा होऊन त्याला थोडे कळू लागल्यावर पार्वती देवींनी हा क्रम मुद्दामच स्थगित केला. मामांच्या श्रीपादांवर उत्तम संस्कार. 5-5.5 वर्षाचा झाल्यावर दत्तोपंतांनी श्रीपादला नसरापूरच्याच प्राथमिक शाळेत घातले. श्रीपाद मन लावून शिकू लागला. जात्याच हुशार कुशाग्र बुद्धीचा हा मुलगा भराभरा प्रगती करू लागला. श्रीपाद नवसासायामाने झालेला असला तरी घरी आई वडील त्याचे फाजील लाड मुळीच करत नसत. घरातल्या शिस्तीतून त्यालाही सुटका नसे. रोज पहाटे दत्तोपंत त्याला आपल्याबरोबर शिवगंगेवर नेत असत. गावात कीर्तन प्रवचनांना जातानाही श्रीपादला आवर्जून सोबत नेत असत. तिथे कुठे प्रसाद मिळाला, काला मिळाला की श्रीपाद तो जपून घरी आणि सगळ्यांना थोडा थोडा वाटी आणि उरलेला आपण ग्रहण करी. दत्तोपंत विविध देवमूर्ती बनवत त्यांची थाटामाटाने पूजा करीत. श्रीपादला असा समारंभ असला की अतिशय उत्साह येई. काय करून काय नको असे त्याला होई. तो त्या सोहळ्यात हरवून जाई. पार्वती देवी श्रीपादला लाडाने बगाराम किंवा सखाराम म्हणून हाक मारीत. कधी कधी प्रेमाने बग्या किंवा सख्या म्हणत. त्यांचे बारीक लक्ष कायमच आपल्या सख्याकडे असते. त्याची मानसिक जडणघडण परमार्थानुकूलच व्हावी ही दक्षता त्या कटाक्षाने घेऊ लागल्या. रोजचे सकाळचे खाणे झाल्यावर मुले खेळायला जात. घरचे पूजापाठ पंचमहायज्ञ झाल्याशिवाय कोणालाही जेवायला मिळत नसे. मुलांनी जेवताना शांतपणे अन्न ब्रह्म म्हणून जेवावे. अन्नाला उगाच नावे ठेवू नयेत यावर उभयतांचा कटाक्ष असे. पार्वती देवी पुरणपोळी फारच उत्कृष्ट करीत. त्यांचा हा पक्वान्नात हातखंडा होता. सगळ्यांना त्या आग्रह करून अतिशय प्रेमाने खाऊ घालायच्या. मग सगळे त्या रुचकर मेजवानीवर सरकून आडवा हात मारीत. वडिलांचे शिस्तीचे धडे. एकदा अशीच जेवणाची पंगत बसली होती. श्रीपादचे पान वडिलांच्याच पानाजवळ मांडलेले होते. नेमके त्या दिवशी कशा कोण जाणे, पण पार्वती देवी बहुतेक आपल्याच तंद्रीत असल्यामुळे भाजीत मीठ घालायला विसरल्या. श्रीपादला भाजीचा घास तोंडात घातल्याबरोबर ते लक्षात आले. क्षणभर थपकून त्याने वडिलांकडे बघितले. दृष्टादृष्ट होताच नेत्रपल्लवी झाली. आज्ञासंकेताप्रमाणे काहीच न बोलता श्रीपाद मुकाट्याने जेवला.
त्याने ती अळणी भाजी तशीच घशाखाली उतरवली. सर्वांची जेवणे शांतपणे उरकली. नित्यनेमाप्रमाणे देवदर्शन करून परतल्यावर पार्वती देवी जेवायला बसल्या. भाजीचा घास मुखात घेताच त्यांच्या लक्षात सर्व प्रकार आला. श्रीपादला त्यांनी हाक मारली. तो आल्यावर विचारले, सख्या, अरे अळणीच भाजी कशी खाल्लीस रे? बोला नाहीस मला ते. मीठ नसते घातले का मी लगेच? श्रीपाद म्हणाला, अगं पण अण्णांनी खून केली ना, मग काय बोलतोय मी? पार्वती देवी हसल्या. पोर योग्य तयार होते याची समाधान त्यांना वाटले आणि मनात दत्तोपंतांच्या शिस्तीचे अपार कौतुकही दाटून आले. दत्तोपंत अतिशय साध्या आणि सरळ वृत्तीचे होते. सतत भगवंताचे नाम त्यांच्या मुखे असे. त्यांचा आवाज मात्र मोठा आणि खणखणीत होता. त्या उलट पार्वतीदेवींना आवाज अगदी लहान आणि मृदू. त्या शांतपणे बोलायच्या, पतीच्या मनोगताप्रमाणे वागायच्या. दत्तोपंतांना त्यांना एखादी गोष्ट सांगायची गरजच नसे. पार्वतीदेवी त्यांच्या मनात असेल ते उमजून अगोदरच त्याप्रमाणे व्यवस्था करीत असत. श्रीपादालाही देवदर्शन घडले. एकदा सायंकाळच्या वेळी पार्वतीदेवी दुधातल्या दशम्या करीत होत्या. दत्तोपंत घराच्या प्रशस्त ओसरीवर बैठक टाकून बसले होते. एकाएकी अमाप सुगंध दाटून आला आणि दत्तोपंतांच्या मुखातून जोरात शीळ घातल्यासारखा आवाज येऊ लागला. म्हणून पार्वतीदेवी श्रीपादचा हात धरून ओटीवर आल्या. त्याचवेळी त्यांनी शेजारच्या कासारांच्या ताईंनाही हाक मारली. या ताईंनी दत्तोपंतांना लहानपणी मांडीवर नाऊ माखू घातले होते आणि त्यांची दत्तोपंतांना अशा दिव्य भावात बघण्याची फार फार इच्छा होती. बाह्यकुंभक होऊन दत्तोपंतांनी ब्रह्मानंदी सहज टाळी लागली होती. ते एकटक समोर बघून ओठातल्या ओठात कोणाशी तरी बोलत होते. त्यांच्या उभय नेत्रांमधून अखंड अश्रुधारा वाहत होत्या. त्यांच्यासमोर धगधगीत तेजस्वी देदीप्यमान प्रकाशकृती प्रगटलेली दिसत होती. श्रीपादने बालसुलभ कुतूहलाने विचारले, ए आई, सांग ना, अण्णा कुणाशी बोलत आहेत? त्यांच्यासमोर तो प्रकाश कसला आहे? पार्वतीदेवींनी त्याला गप्प बस म्हणून खून केली आणि त्याला घेऊन स्वयंपाकघरात परतल्या. नंतर त्या शांतपणे म्हणाल्या, अरे बाळा, ते देवांशी बोलतात बरे का? ते देवच होते त्यांच्यासमोर. श्रीपाद अवाक होऊन गेला. देवांशी सख्य जोडण्याची एक अगदी आगळीच पद्धत त्याला या प्रसंगातून उमगली होती. दत्तोपंतांना बाग बगीच्याचीही मोठी हौस होती. घराच्या मागच्या परसात त्यांनी सुंदर बाग केली होती. दरवर्षी पार्वतीदेवी ऋषीपंचमीचे व्रत करीत. त्या दिवशी लागणाऱ्या सर्व भाज्या दत्तोपंत आपल्या हाताने परसात लावीत. प्रदोष, शिवरात्री, एकादशी आदी कडक उपासही पार्वतीदेवी करीत असत. उभयतांच्या साहचर्याने धर्मनिष्ठ निर्मळ जीवनाचे संस्कार श्रीपादवर असे चालता बोलता सहजगत्या होत होते. 1919 साली वयाच्या 14व्या वर्षी अनुसूयेचे लग्न बेळगावच्या श्री रामूअण्णा कुलकर्णी यांच्याशी झाले. रामूअण्णा व्यवसायानिमित्त पुण्यात राहत असत. जुन्या बेळगावच्या त्यांच्या राहत्या घरात त्यांचे थोरले बंधू दत्तू अण्णा राहत. घरदार, शेतीवाडी आदी तेच बघत असत. 1920 साली अनुसूयाची पहिली मंगळागौर बेळगावला झाली. त्यानिमित्त श्रावण मासात दत्तोपंतांनी श्रीपादलाही बेळगावला पाठविले होते. महिनाभर छोटा श्रीपाद बेळगावीत होता. बेळगावच्या त्या वास्तव्यात एक अलौकिक घटना घडली. श्री पंत महाराजांचे दर्शन. दत्तूअण्णा कुलकर्ण्यांवर बाळेकुंद्रीच्या प्रेमस्वरूप दत्तावतारी श्री पंत महाराजांचा वरदहस्त होता. पंत महाराजांचा या कुलकर्णी घराण्यावर फार लोभही होता. कधीमधी बेळगावला आले की ते कुलकर्ण्यांच्या घरी येत. तिथे एका विवक्षित जागी ध्यानास बसत. दत्तूअण्णाही त्याच ठिकाणी ध्यानधारणा करायचे. एक दिवस त्यांना काय वाटले कोण जाणे, पण त्यांनी श्रीपादलाही गंमत म्हणून त्याच ठिकाणी ध्यानाला बसविले. तो दिवस होता श्रावण वद्य पंचमीचा, म्हणजेच परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मदिवस. श्रीपाद डोळे मिटून ध्यानाला बसला होता. एकाएकी त्याच्या नेत्रातून अश्रू बाजू लागले.
कोणाला तरी मस्तक टेकवून तो नमस्कार करू लागला. ध्यान संपल्यावर दत्तू अण्णांनी त्याला याबाबत विचारले. त्याचे केलेल्या वर्णनावरून त्याला प्रत्यक्ष श्रीपंत महाराजांचेच साक्षात दिव्य दर्शन झाल्याचे दत्तू अण्णांना कळून आले. तेही या लहानग्या मुलाचा तो अद्भुत अधिकार बघून आश्चर्यचकित झाले. पुढे श्रावण मास संपल्यावर श्रीपाद नरसापूरला परत आला. जावई बापूंचा राग गेला. अनसुयेचा नवरा मात्र भारीच खेकट, तापट आणि तरेबाईक होता. सासूरवाडीला आला तरी त्याचे वागणे तसेच असे. त्या भाबड्या पोरीला त्याचा फार त्रास होई. ती आईवडिलांना सगळे येऊन सांगे, पण दत्तोपंत आणि पार्वतीदेवी कधीही एका शब्दानेही त्याला दुखीत नसत. पार्वतीदेवी लेकीला समजावीत, अगं असू दे पोरी, वागतो असा तर वागू दे, जाईल हो त्याच्या राग पुढे. या जावईबापूंचा राग पुढे खरोखरीच गेला आणि त्यांना आपल्या सासूबाईचा पारमार्थिक अधिकारही समजला. पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता. गोविंदाचा विवाह. आता थोरला गोविंदा लग्नाच्या वयाचा झाला होता. दोन्हीचे श्री गणपतराव पानसे एकदा नसरापुरी आले. नेहमीप्रमाणे दत्तोपंतांकडे उतरले. जेवण खाणे झाल्यावर ओसरीभर दोघेही गप्पा मारीत बसले होते. बोलता बोलता ते दत्तोपंतांना म्हणाले, अण्णा, आमची पोर तुम्हीच पदरात घ्या. दत्तोपंतांनी ते त्वरित मान्य केले आणि अशा प्रकारे गोविंदाचे लग्न ठरले. बसल्या बैठकीत लग्नाचा मुहूर्त निश्चित झाला. मान पान अटी तटी असले काही नाहीच. साराच मामला चोख आणि सरळ. रीतीप्रमाणे नसरापूरला राम मंदिरात गोविंदाचे लग्न धूमधडाक्यात लागले. पानसे यांची राधा पार्वतीदेवीची सून म्हणून घरात आली. त्या या नव्या सुनेला पोटच्या पोरीसारखे मायेने वागवीत. त्यावेळी देशपांड्यांची